CET 2024-25चे ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म सुरू झाले आहेत. 12वी नंतर ॲग्रिकल्चर, बी फार्मसी आणि इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणाऱ्या स्टुडंटसाठी CET ही अनिवार्य केलेली आहे. CETचा ऑनलाईन फॉर्म भरल्याशिवाय आपल्याला ॲडमिशन घेता येत नाही. तर CETचा ऑनलाईन फॉर्म कशा प्रकारे भरायचा, A to Z सर्व प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या चॅनलवरती तुम्ही नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे अशा प्रकारचे सर्व अपडेट तुम्हाला या चॅनलवरती भेटत राहतील. हे CETचे अधिकृत वेब पोर्टल आहे. सुरुवातीला रजिस्ट्रेशन करायचं आहे, नंतर प्रोफाईल क्रिएट करायचे आहे, नंतर ॲडमिशन फॉर्म भरायचा आहे आणि डॉक्युमेंट कुठल्या प्रकारचे लागणार आहेत, पेमेंट कसं करायचं आहे, संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे फॉर्म कुठलीही चूक न होता फिलअप करता येईल. तर फर्स्ट कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचे आहे. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर ज्याचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन आहे त्यांनी ID आणि पासवर्ड टाकून साइन इन करायचं आहे. आणि जो न्यू युजर आहे, नवीन रजिस्ट्रेशन आहे, तर न्यू युजरच्या खाली रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक करून नवीन रजिस्ट्रेशन फॉर्म आपल्यासमोर येत आहे. हा रजिस्ट्रेशन फॉर्म अगोदर आपल्याला फिलअप करून घ्यायचा आहे. तर इथं फुल नेम, आपल्या SSC किंवा HSC 10वी आणि 12वीच्या मार्कशीटवरती जे नाव आहे फुल नेम, ते आपल्याला इथं फिलअप करून घ्यायचं आहे. नंतर ईमेल ID मध्ये आपला जो ईमेल ID आहे चालू, तो ईमेल ID टाईप करून घ्यायचा आहे. नंतर इथं आपला पासवर्ड क्रिएट करायचा आहे. तर पासवर्ड क्रिएट करत असताना मिनिमम 8 कॅरेक्टरचा आपल्याला टाईप करायचा आहे आणि मॅक्झिमम 16 कॅरेक्टरचा आपण फिलअप करू शकतो. तर एक अक्षर त्याच्यामध्ये कॅपिटल हवं, एक लोअर हवं म्हणजे स्मॉल हवं, एक नंबर हवा आणि एक स्पेशल कॅरेक्टर असायला हवं, असा पासवर्ड आपला इथं तयार करून घ्यायचा आहे. नंतर इथं कन्फर्म पासवर्डमध्ये आपला जो वरती क्रिएट पासवर्ड फिलअप केला होता तोच कन्फर्म पासवर्डमध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं मोबाईल नंबर कॅन्डिडेटचा फिलअप करायचा आहे. नंतर इथं डेट ऑफ बर्थ जी 10वीच्या सनदनुसार किंवा सर्टिफिकेटनुसार जी आहे ती डेट ऑफ बर्थ इथं फिलअप करून घ्यायची आहे. डेट ऑफ बर्थ फिलअप करून झाल्यानंतर ही संपूर्ण इन्फॉर्मेशन भरून फिलअप करून झाल्यानंतर व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहे आणि चेक करून झाल्यानंतर रजिस्टर या ऑप्शनला क्लिक करायचे आहे. रजिस्ट्रेशन ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपण जो ईमेल ID फिलअप केला होता त्या ईमेलचे ते व्हेरिफिकेशन करायचं आहे. तर ईमेल ID ओपन करायचा आहे. ईमेल ID ओपन केल्यानंतर इनबॉक्समध्ये MS CET या नावाने व्हेरीफाय ईमेल आलेला आहे. तर तो असा चेक करून व्हेरीफाय ईमेल या ऑप्शनला क्लिक करायचे आहे. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर ईमेल व्हेरीफाय झाल्यानंतर पुढं आपल्याला हा पर्सनल डिटेलचा प्रोफाईलचं पेज येत आहे, हे आपल्याला आता फिलअप करून घ्यायचं आहे. ईमेल व्हेरीफाय झाल्यानंतर पुन्हा लॉग इन करायचे आहे आणि लॉग इन केल्यानंतर पर्सनल डिटेल प्रोफाईलचे आपल्याला फिलअप करून घ्यायचे आहे. पर्सनल डिटेलमध्ये फादर नेम जे आपल्या SSCच्या सर्टिफिकेटवरती आहे ते इथं फिलअप करून घ्यायचे आहे. नंतर मदर नेम म्हणजे आईचं नाव फिलअप करायचं आहे. इथं जेंडर सिलेक्ट करायचे आहे. नंतर इथं रिलिजन जे काय आपलं आहे ते फिलअप करून घ्यायचे आहे. नंतर नॅशनॅलिटी, नंतर इथं रिजन तुमचं रुरल किंवा अर्बन, रुरल म्हणजे ग्रामीण आणि शहरी जे काय आपलं रिजन आहे ते रिजन सिलेक्ट करायचं आहे. नंतर तुमची जी मातृभाषा आहे ती मातृभाषा इथं सिलेक्ट करून घ्यायची आहे. नंतर ॲन्युअल फॅमिली इन्कम, याच्यामध्ये तुमचं उत्पन्नाच्या दाखल्यावरती इन्कम सर्टिफिकेटवरती जे काही उत्पन्न आहे, इन्कम आहे ते इथं फिलअप करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मॅरिटल स्टेटस, मॅरिड अनमॅरिड जे काय असेल ते फिलअप करून घ्यायचं आहे. नंतर इथं परमनंट ॲड्रेस आपल्याला फिलअप करायचा आहे. परमनंट ॲड्रेसमध्ये ॲड्रेस लाईनमध्ये तुमचा ॲड पोस्ट टाकू शकता आणि ॲड्रेस दुसरा जर असेल मग डिस्ट्रिक्ट किंवा तालुका इथे टाकू शकता. नंतर इथं स्टेट तुमचं सिलेक्ट करायचं आहे. नंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. नंतर तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्या खाली आपला जो STD कोड आहे तो पण फिलअप करू शकता. नंतर इथं विलेज सिलेक्ट करून घ्यायचं आहे. नंतर इथं पिनकोड जो आपला एरिया कोड आहे तो पिनकोड इथं फिलअप करायचा आहे. नंतर इथं मोबाईल नंबर फिलअप करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर परमनंट ॲड्रेस आणि पत्रव्यवहाराचा जो पत्ता आहे तो सेम असेल
तर सेम ॲज परमनंट ॲड्रेस या ऑप्शनला क्लिक करून स्क्रोल करून खाली घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं आर यू डोमासाईल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र, म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का असाल तर येस ऑप्शनला क्लिक करायचं आहे, नसेल तर नो ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर अल्पसंख्याक मायनॉरिटी तुम्ही असाल तर येस ऑप्शनला क्लिक करायचे, नसेल तर नो ऑप्शनला क्लिक करायचं. नंतर डिसेबिलिटी तुमची अपंग जर असाल कॅन्डिडेट तर ते अपंगत्व येस करू शकता. नंतर SSC पासिंग झालेली इयर आपल्याला इथं फिलअप करून घ्यायचं आहे. नंतर इथे SSCचे पर्सेंटेज जे काय असतील ते फिलअप करून घ्यायचे आहे. पर्सेंटेज टाकून झाल्यानंतर SSC बोर्ड, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे हे असेल तर हे घेऊ शकता, किंवा तुमचं जे काय बोर्ड आहे ते बोर्ड सिलेक्ट करून घ्यायचे. नंतर इथं SSCचं स्टेट आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे जे आपलं काय असेल ते. आता इथे एक महत्त्वाचा कॉलम आहे, आर यू ॲपेअर फॉर 12th HSC अँड डिप्लोमा एक्झाम इन 2024, म्हणजे 2024ला तुम्ही 12वी देत असाल, ॲपेअर असाल, चालू असेल तर येस ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आणि 24च्या अगोदर 23ला किंवा 22ला तुमची 12वी जर झालेली असेल तर नो ऑप्शनला फिलअप करून 12वीचे पासिंग इयर, 12वीचं पासिंग बोर्ड, नंतर मार्क, पर्सेंटेज हे आपल्याला फिलअप करून घ्यायचं आहे. आणि 2024ला तुम्ही आत्ता एक्झाम देणार असाल तर यस ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि सेव्ह अँड चेंज ऑप्शनला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे प्रोफाईल क्रिएट झाला आहे. प्रोफाईल करून झाल्यानंतर आता पुढची स्टेप खूप महत्त्वाची आहे, ती आपल्याला काळजीपूर्वक लक्ष देऊन आपल्याला पाहून ती फिलअप करून घ्यायची आहे. तर प्रोफाईल 100% झाल्यानंतर इथं रजिस्ट्रेशन नाव या ऑप्शनला क्लिक करायचे आहे. रजिस्ट्रेशन ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथं UG अंडर ग्रॅज्युएटमध्ये MST CET 2024 रजिस्टर नाव या ऑप्शनला क्लिक करायचे आहे. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथं फीची डिटेल व्यवस्थित सगळ्या सूचना दिलेल्या आहेत, तर या सूचना आपल्याला व्यवस्थित काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत. हे झाल्यानंतर इथं या बॉक्समध्ये टिक करायचे आहे आणि आय ॲक्सेप्ट अँड प्रोसीड ऑप्शनला क्लिक करायचे आहे. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन करताना जी आपण डिटेल फिलअप केली होती ती संपूर्ण डिटेल इथं आली आहे. आणि ही डिटेल जर चुकीची असेल तर आपण प्रोफाईल पुन्हा करेक्शन त्याच्यामध्ये करू शकतो. तर हे व्यवस्थित आहे का नाही ते एकदा व्यवस्थित पुन्हा चेक करायचं आहे. चेक करून झाल्यानंतर स्क्रोल करून झाल्यानंतर इथं हा कॅप्चा कोड आपल्याला फिलअप करून घ्यायचा आहे. कॅप्चा कोड फिलअप करून झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या ऑप्शनला क्लिक करायचे. नंतर रजिस्ट्रेशन करताना जो मोबाईल नंबर दिला होता त्याच्यावरती एक OTP जात आहे आणि व्हेरीफाय OTP या ऑप्शनला क्लिक करायचे. हा OTP नॉर्मली 6 डिजिटचा असतो, 6 अंकी असतो, तर तो फिलअप करून व्हेरीफाय OTP ऑप्शनला क्लिक करायचे आहे. व्हेरीफाय OTP ऑप्शनला क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन नंबर आपल्याला येत आहे, तर तो SMS पण आपल्याला येतोय किंवा मग नोट डाऊन करू शकतो आणि प्रोसीड ऑप्शनला क्लिक करायचे आहे. प्रोसीड ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथं लॉग इन डिटेल आपल्याला आलेली आहे. नंतर ह्या स्टेप आपल्याला 9 स्टेप आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. तर रजिस्ट्रेशनची पहिली स्टेप कंप्लीट झालेली आहे, सेकंड स्टेप आपल्याला कंप्लीट करायची आहे. तर स्क्रोल करून खाली घ्यायचे, नंतर प्रोसीड टू कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला कंप्लीट करायचं आहे, त्याला क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथं पहिलं आपण महाराष्ट्र राज्याचे आदिवासी आहात का, म्हणजे डोमासाईल महाराष्ट्राचा आहे का, तर येस ऑप्शनला क्लिक केलं आहे. नंतर इथं आपली कॅटेगरी, आपली कास्ट जी काय आहे तिथं सिलेक्ट करून घ्यायची आहे. ओपन असेल तर ओपन किंवा OBC जे काही तुमची कास्ट असेल ती कास्ट इथं सिलेक्ट करून घ्यायची आहे. कास्ट सिलेक्ट करून घेतल्यानंतर इथं याच्यामध्ये तुमची जी काही कास्ट सर्टिफिकेटवरती कास्ट आहे सिरियल नंबरनुसार ती कास्ट सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का, प्रमाणपत्र आहे का, असेल तर अवेलेबल करायचे, किंवा ॲप्लाय केलं असेल, अवेलेबल नसेल आणि पावती जरी असेल तरी चालेल, मग ॲप्लाइड बट नॉट रिसिव्ड या ऑप्शनला क्लिक करून आपण ते पावतीचा क्रमांक, रिसिप्ट क्रमांक आणि ॲप्लिकेशन डेट इथं फिलअप करायचे आहे. आणि असेल ते अवेलेबलला क्लिक करायचे. अवेलेबलला क्लिक केल्यानंतर इथं कास्ट सर्टिफिकेट नंबर आपल्याला फिलअप करून घ्यायचा आहे. कास्ट सर्टिफिकेट फिलअप करून झाल्यानंतर इथं कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे पडताळणी तुमची झालेली असेल, सर्टिफिकेट असेल तर अवेलेबलला क्लिक करायचं आहे. आणि पडताळणीला ॲप्लाय केले आणि तुमच्याकडे रिसिप्ट आहे, पावती आहे, तर ॲप्लाइड बट नॉट रिसिव्ड या ऑप्शनला क्लिक करायचे आहे. आणि इथं खाली कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ॲप्लिकेशन नंबर त्या पावतीवरती आहे तो इथं फिलअप करून घ्यायचा आहे. नंतर पावतीची जी काय डेट आहे ॲप्लिकेशन केली ती डेट इथं फिलअप करून घ्यायची आहे. नंतर ॲथॉरिटी नेम
म्हणजे ॲथॉरिटी कुठल्या डिस्ट्रिक्टचे आहे ते डिस्ट्रिक्ट इथं ॲथॉरिटी नाव टाकून घ्यायचं आहे. नंतर इथं कुठल्या जिल्ह्यामध्ये आपण कास्ट व्हॅलिडिटी करत आहोत ते डिस्ट्रिक्ट इथं पडताळणीचं फिलअप करून घ्यायचं आहे. नंतर नेम ॲज पर कास्ट व्हॅलिडिटीवरती जसं नाव आहे ते नाव स्टुडंटचं इथं फिलअप करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी जर असेल तर अवेलेबलला क्लिक करायचं आहे आणि अवेलेबलला क्लिक केल्यानंतर खाली नॉन क्रिमिनल आपल्याकडे जर असेल तर अवेलेबल करू शकता आणि जर नसेल तर सेम. आणि जर नॉन क्रिमिनल आपल्याकडे नसेल आणि ॲप्लाय केलंय पावती जरी असेल तरी आपण ती ॲप्लाइड बट नॉट रिसिव्ड हे ऑप्शन घेऊन पावतीचा क्रमांक, पावतीची डेट आणि ती त्याची ॲथॉरिटी इथं आपल्याला फिलअप करायची आहे आणि असेल तर अवेलेबलला क्लिक करायचे आहे. अवेलेबलला क्लिक केल्यानंतर इथं मायनॉरिटी अगोदरच आपण नो केलेला आहे. नंतर आर यू ऑर्फन म्हणजे तुम्ही अनाथ आहात का असताल तर यस करायचे, नसेल तर नो करायचे आणि ही भरलेली इन्फॉर्मेशन सगळी व्यवस्थित आहे का हे एकदा चेक करून पुन्हा सेव्ह अँड प्रोसीड ऑप्शनला क्लिक करायचे आहे. सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन करताना यशस्वीची जी डिटेल आपण फिलअप केली होती ती ॲटोमॅटिकली इथं आलेली आहे, ती चेक करायची आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड ऑप्शनला क्लिक करायचे आहे. त्याच्यानंतर ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. तर MST CET 2024साठी आपल्याला कुठल्या ग्रुपसाठी ॲप्लाय करायचं आहे तर ज्यांना PCBसाठी ॲप्लाय करायचं म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीसाठी ॲप्लाय करायचं PCB घेऊ शकता आणि PCM घ्यायचा असेल तर तो फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स हे घ्यायचं असेल तर याला आपण घेऊ शकतो. आणि काही विद्यार्थ्यांना PCB आणि PCM हे दोन्ही पाहिजे असतील तर हे तिसरं ऑप्शन घ्यायचं आहे. नंतर इथं एक्झाम आपल्याला कुठल्या मीडियमने हवी तर इंग्लिश, मराठी तुम्ही पाहिजे त्या मीडियममध्ये ॲप्लाय करू शकता. तर नॉर्मली इंग्लिशच आपण घेतो. नंतर इथं आपल्याला एक्झाम सेंटर चार्ज सिलेक्ट करायचे आहे. तर कुठल्या स्टेटमध्ये तुम्हाला एक्झामिनेशन द्यायची ती स्टेट सिलेक्ट करून घ्यायची आहे. नंतर इथं प्रेफरन्सनुसार डिस्ट्रिक्ट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. 4 एक्झाम सेंटर ॲप्लाय करायचे आहे. 4 एक्झाम सेंटर टाईप केल्यानंतर ॲप्लाय केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड ऑप्शनला क्लिक करायचे आहे. तर नॉर्मली फर्स्ट प्रेफरन्स आपण जे देणार आहोत त्या फर्स्ट प्रेफरन्सलाच येण्याचा चान्स राहतो. त्याच्यामुळं एक्झाम सेंटर निवडताना प्रेफरन्स खूप महत्त्वाचे आहे. ते प्रेफरन्स देऊन झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड ऑप्शनला क्लिक करायचे आहे. त्याच्यानंतर इथं आपला फोटो आणि सिग्नेचर आपल्याला अपलोड करायचा आहे. तर फोटो नॉर्मली व्हाईट बॅकग्राऊंडवाला असेल तर खूप बेटर आणि नसेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे, पण शक्यतो व्हाईट बॅकग्राऊंडवाला असावा. मग फोटोग्राफ या ऑप्शनला क्लिक करायचे आहे आणि फोटो आपण स्कॅन केल्यानंतर ओपन ऑप्शनला क्लिक करायचे आहे. ओपन ऑप्शनला क्लिक केल्यानंतर जिथं जो सेव्ह केला आहे तो आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर सेव्ह केलेला फोटो सिलेक्ट करून ओपन ऑप्शनला क्लिक करायचे आहे आणि अपलोड ऑप्शनला क्लिक करायचे आहे. त्याच्यानंतर फोटो अपलोड झाल्यानंतर सिग्नेचर आपल्याला घ्यायचे. तर महत्त्वाचं फोटो आणि सिग्नेचर हे JPG किंवा JPEG किंवा PNG फॉर्मॅटमध्येच असायला हवेत, PDF मध्ये चालणार नाही. त्याच्यानंतर सिग्नेचर ऑप्शन घेऊन ओपन ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि सिग्नेचर सिलेक्ट करून अपलोड करायचे आहे. फोटो आणि सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड ऑप्शनला क्लिक करायचे आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंटमध्ये आपल्याला फक्त आधार कार्ड अपलोड करायचं आहे किंवा मग इथं तुमचा ID प्रूफ ह्या लिस्टमध्ये तुम्ही पॅन कार्ड देऊ शकता, वोटर ID देऊ शकता, आधार कार्ड देऊ शकता, बँक पासबुक विथ फोटोग्राफ त्याच्यावरती असायला हवं ते देऊ शकता किंवा आधार देऊ शकतो. ह्याच्यामधलं कुठलंही ऑप्शन आपण घेऊ शकतो. आपण आधार कार्ड सिलेक्ट करतोय. आधार कार्ड हे PDF, JPEG किंवा PNG या कुठल्याही फॉर्मॅटमध्ये चालेल. त्याची साईज 500 KB असायला हवी, त्याच्या पुढे ते अपलोड नाही होणार जास्त असेल तर. मग आधार कार्ड ऑप्शनला क्लिक केल्यानंतर अपलोड ऑप्शनला क्लिक करायचे आहे. नंतर ओपन ऑप्शनला क्लिक करायचे आहे आणि जे काही आधार कार्ड आपण स्कॅन केले ते ओपन ऑप्शनला क्लिक करून अपलोड ऑप्शनला क्लिक करून ते अपलोड करायचे आहे. तर इथं व्ह्यू ऑप्शनला क्लिक करून आपण आधार कार्ड अपलोड केलेलं पाहू शकतो, चेक करू शकतो आणि चेक करून झाल्यानंतर जर चुकीचं आलेलं असेल तर डिलीट ऑप्शनला क्लिक करून आपण ते डिलीटही करू शकतो आणि करेक्ट असेल तर सेव्ह अँड प्रोसीड ऑप्शनला क्लिक करायचे आहे. सेव्ह अँड प्रोसीड ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आत्तापर्यंत जो रजिस्ट्रेशन फॉर्म भरलेला आहे, फिलअप केला आहे, संपूर्ण डिटेल इथं आलेलं आहे. तर ती संपूर्ण डिटेल आपल्याला व्यवस्थित
सगळी चेक करून घ्यायची आहे. एक्झाम सेंटर किंवा जे काय फिलअप केले ते संपूर्ण चेक करून घ्यायचं आहे. आणि चेक करून झाल्यानंतर आय हॅव रीड ऑल इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन या टिकमध्ये क्लिक करून पुढची स्टेप आपल्याला पेमेंटची करून घ्यायची आहे. तर प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शनला क्लिक करायचे आहे. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर येस ऑप्शनला क्लिक करायचे आहे. येस ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथं आपली जी काय फी आहे 2 सब्जेक्ट इथं आलेले आहे. PCBचा असेल तर त्याला कास्ट वाईज सेपरेट कमी फी आहे. 2 सब्जेक्ट घेतल्यामुळे फी एक्स्ट्रा जास्त आलेली आहे. तर इथं या बॉक्समध्ये टिक करायचे आहे आणि पेमेंट आपल्याला करायचं आहे. तर प्रोसीड टू पेमेंट ऑप्शनला क्लिक करायचे आहे. प्रोसीड टू पेमेंट ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आय ॲग्री ऑनलाईन या ऑप्शनला क्लिक करून आय ॲग्री टर्म्स अँड कंडिशन प्रोसीड ऑप्शनला क्लिक करायचे आहे. नंतर ओके ऑप्शनला क्लिक करायचे आहे. ओके ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपण UPI तर पेमेंट ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपण UPI किंवा डेबिट कार्ड नेट बँकिंग या कुठल्याही ऑप्शनने आपण करू शकतो. ठीक आहे. तो UPI QR कोड नंतर शो QR कोड फोनपे गुगल पेने आपण करू शकतो. कंटिन्यू अँड पे ऑप्शनला क्लिक करायचे आहे आणि हा जो QR कोड आहे हा स्कॅन करून पेमेंट पिन टाकून कंप्लीट करायचा आहे. पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर ह्या सर्व स्टेप 9ची 9 स्टेप आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत. त्याच्यानंतर प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करून असा हा रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन फॉर्म आहे याची आपल्याला प्रिंट घ्यायची आहे. अशा प्रकारे CETचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म आपला फायनली कंप्लीट झालेला आहे.